मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे उर्वशी ही त्या देवकीला शोधण्यासाठी निघालेली असते, तेव्हा गिरिजाचं लक्ष तिच्याकडे जातं. आता इकडे गिरिजा म्हणत असते, मला कळते आत्ते सासूबाई, तुम्ही आता ह्या वेळेला कुठे निघाला आहात. तुम्हाला फक्त आणि फक्त इथे त्या मावशींनाच शोधायचं आहे, जे की नागेश्वरने तुम्हाला सांगितलं आहे, आणि त्याचमुळे तुम्ही तिकडे निघाला आहात ही गोष्ट माझ्या व्यवस्थित लक्षात येते, असं गिरिजा म्हणत असते. पण शोधा, तुम्ही कितीही शोधा, तुम्हाला मात्र ती मावशी सापडणार नाही, असं इकडे ती बोलते. आता स्टेजवरती श्रीमंत म्हणत असतो, आता ह्या स्टेजचा सर्व काही भार आहे तो मी आपले ह्या माया सावलीचे जे काही सर्व आहेत, म्हणजेच रुद्रप्रताप घोरपडे, त्यांना देत आहे. आता इकडे जी काही उर्वशी आहे, ती उर्वशी तिला शोधण्यासाठी तिथे पोहोचलेली असते, आणि तिथे पोहोचल्यानंतर ती पाहते तर तिथे मात्र ती देवकी नसते. आणि तेव्हा ती नागेश्वरला कॉल करत असते आणि सांगत असते की दादासाहेब, मी इथं आलेली आहे, पण इथे मात्र ती नाही आहे. ती नेमकी कुठे गेली असेल असा प्रश्न तिला सुद्धा पडलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, हे कसं शक्य आहे दीदीसाहेब, कारण इकडे ती तिथेच असायला हवी, मग ती तिथे कशी नाही, असा सुद्धा प्रश्न आता इकडे त्याला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याच वेळेला आता नागेश्वर विचार करतो की नेमकं काय चाललेलं आहे, आणि ह्या गिरिजाने त्या देवकीला कुठे ठेवलं असेल असा सुद्धा एकंदरीत प्रश्न आता त्या नागेश्वरला पडलेला असतो. आता जेव्हा इकडे रुद्र स्टेजवरती जातो, रुद्र स्टेजवरती गेल्यानंतर इकडे लगेचच तो त्याचे जे काही दादासाहेब आहेत त्या दादासाहेबांना तो स्टेजवरती बोलवण्याची विनंती करतो. तेव्हा नागेश्वर आता स्टेजवरती जातो, आणि नागेश्वर स्टेजवरती गेल्यानंतर आता लगेचच तो इकडे त्याचं मनोगत व्यक्त करत असतो. आता नागेश्वर म्हणत असतो, खरं तर मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे की हे बघा, आता आपलं हे जे काही NGO आहे, म्हणजे आपण अनाथांसाठी जे गरजू महिला वर्ग आहे त्या सर्वांसाठी आपण हे NGO चालवत आहेत, आणि ह्या NGOसाठी आपण इकडे गव्हर्मेंटकडे चांगली जागा मिळावी, ह्या सर्व काही गोष्टी इथे व्हाव्यात म्हणून आपण बऱ्याच दिवसापासून इकडे त्यांच्याकडे एक गोष्ट सांगितली होती आणि मागितली होती, म्हणजे सरकारकडे जागा मागितली होती. आत्तापर्यंत सरकारने काही ते मनावर घेतलं नव्हतं, पण आत्ता थोड्या वेळापूर्वी सरकारकडून आपल्याला एक लेटर आलं आहे, आणि त्या लेटरमध्ये असं सांगितलं आहे की आपल्या ह्या NGOसाठी आपल्या ह्या जे काही आपण हा जो उपक्रम चालवतोय त्यासाठी आपल्याला सरकारने जागा दिलेली आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला इकडे नागेश्वर म्हणत असतो, पण तुम्हा सर्वांना मला आज एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे, आणि ती आनंदाची गोष्ट म्हणजे की इकडे हे सगळं काही कशामुळे झालेलं आहे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तर हे सर्व काही फक्त आणि फक्त आमच्या सुनबाई म्हणजेच की गिरिजा त्यांच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत, असं इकडे तो बोलतो. आणि त्याच वेळेला आमच्या सुनेचाच पायगुणा आहे हा सगळं काही, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता तो खाली बसतो, म्हणजे त्याच्या जागेवर स्थानापन्न होतो, आणि त्यानंतर पुन्हा जो काही रुद्र आहे तो रुद्र हे सर्व काही बोलायला तयार झालेला असतो. आता इकडे तो म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर आपल्या इथे बऱ्याच तुम्ही परफॉर्मन्स पाहिले, बऱ्याच जणांचे डान्स पाहिले, बऱ्याच जणांचे काही वेगळे भाषणसुद्धा पाहिले. मग आता तुम्हाला सर्वांना मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजे की इथे आपल्या या आश्रमामध्ये काही महिलासुद्धा आहेत, त्यामधल्याच 2 मावशा आज आपल्या सर्वांसमोर येणार आहेत, आणि त्या आपल्या ह्या जे काही आईची माया आहे त्या आईच्या मायामध्ये त्या बऱ्याच दिवसापासून राहत आहेत, त्या त्यांचं मनोगत सांगणार आहेत. एक तर मावशी आता नुकत्याच आलेल्या आहेत, आणि त्यासुद्धा त्यांचं मनोगत आता इकडे सांगणार आहेत, असं सुद्धा आता इकडे रुद्र बोलत असतो. त्या अगोदर मी एक विनंती करतो, ते म्हणजेच की गिरिजाला, आता गिरिजा तुम्ही बोला, आणि त्याचबरोबर ज्या काही मावशा आहेत त्यांना तुम्ही इकडे आमंत्रित करा, असं रुद्र सांगत असतो. आता गिरिजा इकडे तिचं सुद्धा मनोगत व्यक्त करायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणत असते, खरं तर ही आईची माया
हे NGO ही एक आईची माया NGO नसून इथे हे निराधारांसाठी त्याचबरोबर अनाथांसाठी एक श्रद्धास्थान आहे किंवा एक मंदिर आहे, एक घर आहे आणि आज तेच इथे झालेलं आहे. खरं तर आपल्याकडे बरेच लोक राहतात, सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. गेली आज 5 वर्ष झालं हे जे काही आपली आईची माया हे NGO जे आहे ते इकडे रुद्रप्रताप घोरपडे चालवतात. पण ह्या सगळ्यांचं श्रेय मी इथे माझे सासरे म्हणजेच की इकडे जे नागेश्वर घोरपडे आहेत त्यांनाच देईल, कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं काही शक्य आहे. गेली 5 वर्ष हा NGO ही आईची माया हे सर्व काही इथे सुरू आहे आणि त्या सर्व गोष्टीचा मला तर फार आनंद आहे, कारण मी अशा घरामध्ये एक सून म्हणून आलेली आहे जिथे की जे काही निराधार त्याचबरोबर अनाथ मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी हे सर्व काही केलं जातं आणि त्याचमुळे मी फार खुश आहे असं सुद्धा आता इकडे गिरिजा बोलू लागते. हे सगळं काही बोलत असताना आता गिरिजा म्हणत असते, आपल्या ह्या आश्रमामध्ये अशा 2 महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि आज त्या इथे हेच मनोगत व्यक्त करणार आहेत आणि त्यांना मी इथे बोलवण्याची विनंती करते असं सुद्धा गिरिजा म्हणते. खरं तर इथे मोठ्या प्रमाणात पोलीस वर्ग आहे, त्याचबरोबर पत्रकार लोक आहेत, त्यांच्यासमोर त्यांनी त्यांची व्यथा सांगावी आणि त्याचबरोबर त्या सर्व गोष्टींचा त्यांना काहीतरी लाभ मिळावा, त्यातून त्यांना काहीतरी मदत व्हावी असंच इकडे माझं म्हणणं आहे आणि त्याचमुळे मी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत आहे. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागेश्वरला फारच मोठा प्रश्न इथे पडलेला असतो. तो विचार करू लागतो, नेमकी ही कोणाबद्दल आणि काय बोलत आहे तेच कळत नाही आहे. नेमकं ह्या पोरीच्या मनामध्ये काय सुरू आहे, ही देवकीबद्दल तर बोलते का असा सुद्धा प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेला असतो. कारण गिरिजा खूप हुशार आणि त्याचबरोबर चालाक मुलगी आहे. ही एवढं पोलीस पत्रकार ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते. आता इकडे गिरिजाने असं आमंत्रित केलेलं असतं की मावशी तुम्ही या म्हणून. आता समोर येणाऱ्या मावशीकडे नागेश्वर दुरूनच पाहतो. नागेश्वरला त्या बॉडीवरून आणि एकंदरीत ते सगळं काही पाहिल्यानंतर त्याच्या तोंडातून आपसुकच एक शब्द बाहेर पडतो आणि तो असतो देवकी. आता त्याला असं वाटत असतं की देवकी खरंच आहे. त्याच वेळेला गिरिजा त्या बाईकडे पाहते आणि त्या बाईकडे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की नाही, ती देवकी नाही तर ही दुसरीच बाई आहे. तेव्हा मात्र गिरिजा विचार करते, हे कसं शक्य आहे, इथे देवकी असायला हवी होती, पण मग देवकी कुठे आहे असा सुद्धा इकडे आता ती विचार करते आणि ती लगेचच त्या मावशीकडे पाहते आणि तिला म्हणत असते, मावशी हे काय आहे, तुमच्यासोबत आणखी एक मावशी होत्या, त्या मावशी कुठे आहेत, त्या मावशी दिसत नाही आहेत. त्याच वेळेला आता इकडे लगेचच गिरिजा हे सगळं काही म्हटल्यानंतर त्या म्हणत असतात, नाही माहिती हो त्या मावशी कुठे आहेत, तर इथेच होत्या, येतच असतील असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे रुद्रसुद्धा तिथे आलेला असतो. रुद्र आल्यानंतर तो म्हणत असतो, काय झालं गिरिजा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अहो रुद्र आणखी एक मावशी होत्या इथे, पण त्या मावशी आत्ता इथे नाही येतं, म्हणजे दिसत नाही येतं, का नाही आल्या, त्यांनासुद्धा इथे स्टेजवरती यायचं होतं. त्यावर रुद्र म्हणत असतो, असतील इथेच कुठेतरी, नका काळजी करू. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, इथेच कुठेतरी असतील, पण नेमक्या आता कशा काय दिसत नाही तेच मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, जा पटकन बघा, तुम्ही शोधा, त्या खूप घाबरतात ना. तेव्हा गिरिजा मात्र धावतच जाते आणि गिरिजा धावतच जाऊन आता इकडे ती तिथे शोधायचा प्रयत्न करत असते. तिथे विशाखा असते. विशाखाला ती म्हणत असते, काय गे विशाखा, वेडीयस का, तुला सांगितलं होतं ना की इथेच थांब म्हणून, का त्यांना एकटीला सोडलंस आणि एकटीला सोडून का बरं निघून गेलेली आहेस. त्यावर ती म्हणत असते, अगं मला नव्हतं माहिती, मी तर इथेच होती, जस्ट आत्ता त्यासुद्धा इथेच बसल्या होत्या, पण कसं झालं काय झालं तेच मला काही कळलं नाही आहे. आम्ही तेच शोधण्याचा सर्व काही प्रयत्न करत आहोत, पण आता ते कुठे गेले ते सुद्धा मला नाही माहिती असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता आपण पाहतो की इकडे गिरिजा विचार करत असते, रुद्र काय झालेलं असेल, मला कळत नाही आहे, नेमकं हा सगळा काय प्रकार आहे ते सुद्धा मला कळत नाही. नेमकं इकडे त्या मावशी कुठे गेल्या असतील, त्यांना त्यांचं मनोगत सांगायचं होतं. आता हे सगळेजणच शोधायला सुरुवात करतात, पण त्या मावशी कुठेही सापडत नाही आहेत. त्या खूप घाबरलेल्या असतात. इकडे दुसऱ्या बाजूला आता लगेचच जो काही नागेश्वर आहे, त्या नागेश्वरच्या माणसाने मात्र जी आपली इकडे देवकी आहे त्या देवकीला व्यवस्थित गायब केलेलं असतं आणि त्या देवकीला व्यवस्थित असं गायब केल्यानंतर आपण पाहतो की
इकडे तिला एका ठिकाणी गोडाऊनमध्ये बेशुद्ध करून बांधून टाकलेलं असतं. त्याच वेळेला इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही श्री आहे म्हणजे श्रीमंत आहे तो म्हणत असतो, ह्या मावशी खूपच घाबरत होत्या, कुठे गेल्या असतील, काय झालं असेल ते काहीच कळत नाही आहे. आता इकडे लगेचच जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, पण त्या अशा कशा कुठे गेल्या, त्यांनी खरं तर जायला नको होतं, त्या त्यांचं मनोगत सांगणार होत्या. मग मनोगत सांगत असताना नेमक्या त्या कुठे गेल्या असतील असं सुद्धा त्याला आता इथे प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे आता जी काही उर्वशी आहे ती सुद्धा तिथे आलेली असते. आता नागेश्वर तिथे येतो आणि नागेश्वर तिथे आल्यानंतर मुद्दामच सावसूतपणाचा आणूनच तो बोलत असतो. तो म्हणत असतो का काय झालेलं आहे. तेव्हा इकडे आता गिरिजा म्हणत असते, खरं तर त्या मावशी सापडतच नाही आहेत. रुद्र म्हणत असतो, हो ना आबासाहेब, त्या मावशी इथेच होत्या, पण आत्ता इथे नाही आहेत, कुठे गेल्या असतील, काय झालं असेल काहीच कळत नाही आहे. तेव्हा श्री म्हणत असतो, त्या इथून 2-3 वेळा निघून गेल्या होत्या NGOमधून, त्यांचं सामान घेऊन, ह्या सगळ्या काही गोष्टी घेऊन त्या निघून गेल्या होत्या, आम्ही त्यांना 2-3 वेळा आणलं होतं. मग आता नागेश्वर म्हणत असतो, काय सांगतोय, असं आहे काय हे सगळं, पण अजिबात काळजी करू नकोस, मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना फोन करून त्यांना शोधायला सांगतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता इकडे त्यांचं नाव काय आहे हे माहिती आहे का. तेव्हा रुद्र आणि इथे श्री म्हणत असतात, नाही ना, त्यांना आम्ही बऱ्याच वेळा नाव विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नाव सांगितलं नाही, त्यांना फक्त आम्ही मावशी मावशीच म्हणत असतो. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, मग मला एक सांगा चिरंजीव, त्यांचा फोटो वगैरे काहीतरी असेल ना. त्यावर लगेच आता श्री म्हणत असतो, नाही ना, त्यांचा फोटोसुद्धा नाही. तेव्हा रुद्र आता श्रीला म्हणत असतो, काय आहे हे सगळं काही, आपण बेसिक त्यांना इथे NGOमध्ये जेव्हा घेतो तेव्हा मात्र त्यांचा फोटो वगैरे आणि त्या सर्व गोष्टी इथे रजिस्टर करून घेतो ना, मग त्यांचा फोटोसुद्धा कसा काय नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे श्री म्हणत असतो, नाही, त्यांचं नाव आणि फोटो ह्या सर्व गोष्टी नाहीच मिळाल्या, असं सुद्धा तो इथे सांगू लागतो. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे कोणाच्या इथे घडलेलं आहे तर नागेश्वर घोरपडेच्या इथे घडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या मावशी आपण शोधून काढूयात. आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जा श्री, आणि तुम्ही नुसते नावाचे श्रीमंत आहात का, पोलिसांकडे जा आणि त्यांना सांगा की नागेश्वर घोरपडेंनी पाठवलेलं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे त्या मावशी सापडल्याच पाहिजेत, असं आता इकडे तो बोलतो. त्याच वेळेला गिरिजा विचार करत असते, बापरे, काय चाललं आहे हे सर्व काही, म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही आहे की ह्यांनीच नक्की देवकी मावशींना गायब केलं असेल, तेव्हाच ह्या सर्व गोष्टीमध्ये एवढा विश्वास आणि एवढं डोकं घालतायत, असं गिरिजा म्हणत असते. आता आपण पाहतो की इकडे कशा पद्धतीने जी काही देवकी आहे त्या देवकीला कशा पद्धतीने गायब केलं आणि कशा पद्धतीने हे सगळं काही केलं हे त्याला आठवतं. आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर गिरिजा विचार करत असते. त्याच वेळेला नागेश्वर आता देवकीसमोर जातो आणि देवकीसमोर गेल्यानंतर गाणं म्हणत असतो, घायाळ मी हरिणी, हेच गाणं जेव्हा इथे छकुलीचा वाढदिवस होता तेव्हा तो सेम हेच गाणं म्हटला होता आणि आजसुद्धा तेच गाणं म्हणत आहे. ही गोष्ट देवकीला आठवते. आता इकडे तो म्हणत असतो, काय गे, कुठे होतीस एवढे दिवस, आणि आत्ता इथे तू आमच्यासमोर अशी प्रकट झालेली आहेस, बोल ना, कुठे होतीस, काय चाललं काय आहे तुझं, आणि खरं खरं सांग. त्यावर ती म्हणत असते, हे बघ माझ्याशी बोलू नकोस. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, खरं खरं सांग, तुझी मुलगी कुठे आहे, कुठे गेली तुझी मुलगी, आम्हाला तुझ्या मुलीबद्दल सगळं काही माहिती पाहिजे, आम्हाला सगळं काही जाणून घ्यायचं आहे की तुझी मुलगी कुठे आहे, काय करत आहे, बोल ना, बोल ना. तुला असं वाटत असेल की तू स्टेजवर जाऊन आमच्या विरुद्ध बोलशील, पण काय झालं बघितलंस ना. आता इकडे नागेश्वर कशा पद्धतीने तिला किडनॅप केलं, कशा पद्धतीने तो तिला घेऊन आला, ह्या सर्व काही गोष्टी इकडे आता सांगायला सुरुवात करत असतो. जेव्हा तिथे एका बसलेल्या मावशीला तो खुणावतो आणि बसलेल्या मावशीला खुणवल्याच्या नंतर इकडे जी देवकी आहे ती स्टेजवर येणारच असते, तेव्हा एक बाई गरम पाण्याचे ग्लासेस घेऊन येते आणि ती मुद्दाम देवकीच्या अंगावर ते पाणी सांडते. तेव्हा ती म्हणत असते, भाजलं, किती त्रास झाला आहे मला, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे जी काही ती मावशी आहे त्या मावशीने तिच्या तोंडावर एक पट्टी लावलेली असते, जे की इथे गुंगीचं औषध असतं त्या रुमालाला, आणि तिला तिथून गायब केलेलं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, ह्या नागेश्वरशी पंगा घेणं आणि तिच्यासोबत ह्या सर्व गोष्टी करणं खूप महागात पडेल तुला. बघितलंस ना काय झालेलं आहे, बघितलं सुभानराव, शेवटी इथे पक्षी आमच्या पिंजरामध्ये बरोबर अडकला. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, बोल, पटकन बोल, गिरिजाला तू काय सांगितलंस.
ती आमची सून आहे. त्यावर ती म्हणत असते, कोण गिरिजा, कोण सून, मला काहीच माहिती नाही आहे, मी कोणालाही ओळखत नाही आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, खरं खरं सांग, स्टेजवर जाऊन काय बोलणार होतीस, काय सांगणार होतीस, आमच्या विरोधात काही बोलणार होतीस का, आमच्या विरोधात काही सांगणार होतीस का. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो स्टेजवर जाणार होते ना, आणि तुझ्या सगळ्या कर्माचा पाडा वाचणार होते. तू केलेली काळी पापं आणि त्या सर्व गोष्टी मी स्टेजवर जाऊन सर्वांना सांगणार होते. तू कसा राक्षस आहेस, तू कसा माझ्या फार्म हाऊसला आग लावून दिलीस, कशा पद्धतीने माझ्या नवऱ्याचा खून केलास, कशा पद्धतीने मला आणि माझ्या पोरीला मारण्याचा प्रयत्न केलास, कसं सगळं काही माझं हडप केलंयस, ह्या सर्व गोष्टी मी स्टेजवर येऊन सांगणार होते, असं ती बोलत असते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, मग काय झालं, तू बघितलेलं स्वप्न हे सगळं पूर्ण झालं का, झालं का, बोल ना, अगं बोल ग, तू बघितलेलं जे काही स्वप्न आहे ते इथे पूर्ण झालं का. नाही झालं ना, आणि ते स्वप्न कधी पूर्णसुद्धा होणार नाही. पण मला एक गोष्ट सांग, तू गिरिजाला काय सांगितलंस ते मला जाणून घ्यायचं आहे. खरं खरं सांग, तू गिरिजाला काय सांगितलंस. तेव्हा ती म्हणत असते, कोण गिरिजा, काय गिरिजा, मला हे अजिबात काहीच माहिती नाही आहे, मी कोणालाही ओळखत नाही आहे. त्यावर तो म्हणत असतो, खोटं बोलू नकोस, खरं खरं सांग, तू गिरिजाला काय सांगितलंस. त्याच वेळेला ती म्हणत असते, तुला 4 वेळा सांगितलं आहे की मी काहीही सांगितलं नाही, मला काहीही माहिती नाही. आता इकडे ती म्हणत असते, हो का, तुला काहीच माहिती नाही. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, मग मला अजून एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इकडे तुझी मुलगी कुठे आहे, ती गोष्ट मला जाणून घ्यायची. बोल, सांग ना, तुझी मुलगी कुठे आहे, कुठे लपून ठेवलंयस तिला. तेव्हा ती म्हणत असते, मला नाही माहिती. तो म्हणत असतो, खोटं बोलतेस तू, हे बघ सांग, नाही तर गळा दाबून मारून टाकेन. बोल, बोलणार आहेस का नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि ती काहीच सांगत नाही. हे पाहिल्यानंतर आता लगेचच तो तिच्याच गळ्यामध्ये असलेला जो रुमाल आहे त्या रुमालाने गळा आवळत असतो, जेणेकरून तिला जागीच मारण्याचा हा त्याचा प्रयत्न असतो. आता लगेचच एवढा गळा आवळल्यानंतर ती पुन्हा एकदा बेशुद्ध होते आणि बेशुद्ध झाल्यानंतर हा मात्र इथे फारच घाबरलेला असतो. त्याला वाटत असतं की आता नेमकं काय झालेलं असेल, काही प्रॉब्लेम तर झालेला नसेल ना, असा सुद्धा तो इथे विचार करू लागतो. हे सगळं काही झाल्यानंतर पुन्हा एकदा तो तिला म्हणत असतो, उठ, काही जरी झालं तरीसुद्धा मी तुला असं मरू देणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मी करणार आहे, आणि ती म्हणजे की तुझी लेक कुठे आहे आणि ती सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावर मी करून घेणार आहे, असं सुद्धा तो आता इथे बोलू लागतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे ती बेशुद्ध झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आल्यानंतर सुभानराव तिथे असतो आणि सुभानरावने नागेश्वरला बोलावून घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो, सांग पटकन, बोल, तुझी मुलगी कुठे आहे. मला जोपर्यंत तू तुझ्या मुलीचा पत्ता देत नाहीस तोपर्यंत मी इथे शांत बसणार नाही. बोल, तुझी मुलगी कुठे आहे, सांग म्हणतोय तुला, सांग. त्यावर ती सांगत असते, नाही मला माहिती. इकडे आता उर्वशी म्हणत असते, मी काय म्हणते दादासाहेब, जर ती पत्ता सांगत नसेल किंवा तिला माहितीच नसेल तर त्या बाईला ठेवून काय उपयोग आहे. मी काय म्हणते, तिला मारून टाका ना, असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला गिरिजाने हे सगळं काही ऐकलेलं असतं की ते लोक उर्वशी जी काही देवकी आहे देवकीला मारण्याचा प्लॅन करतायत म्हणून. तेव्हा गिरिजा आता कशा पद्धतीने इकडे देवकीला वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर इकडे गिरिजासमोर उभा असतो आणि नागेश्वर गिरिजासमोर उभा असताना तो एका गोष्टीचा विचार करतो की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता ह्या गिरिजाला विचारायलाच पाहिजे की इकडे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी होत आहेत ते विचारायला पाहिजे. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर गिरिजाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि गिरिजाच्या समोर जाऊन उभा राहिल्यानंतर लगेचच आता इकडे गिरिजा म्हणत असते, नाही मला काहीच नाही माहिती. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, खरं सांगा, तुम्हाला त्या बाईबद्दल काही माहिती आहे का, तिने तुम्हाला काही सांगितलं आहे का, ती बाई कुठे आहे, कोण आहे, काय आहे. त्यावर आता इकडे हे सगळं काही विचारल्यानंतर गिरिजाला सरळ सरळ त्याने ह्या सर्व गोष्टी विचारल्यानंतर गिरिजा मात्र शांत बसलेली असते. असं म्हणून तो आता निघून जातो. त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, नागेश्वर घोरपडे साहेब, तुम्ही खूप मोठा इकडे आता डाव टाकलाय, पण तुम्ही टाकलेल्या त्या डावामध्ये तुम्हालाच कशा पद्धतीने मी अडकवते हेच तुम्ही आता बघतच राहा. कारण तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही देवकीला एक
इकडे हे करून अशा पद्धतीने हे सगळं काही केलंय, तर मी ते अजिबात तसं होऊ देणार नाही असं गिरिजा म्हणत असते. अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.